कोथिंबीरीचा झटपट असा पराठा तयार करण्यासाठी कोथिंबीर निवडून स्वच्छ करून तिला बारीक कट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठामध्येच आपण हळद, जिरे, लाल तिखट, ओवा मी हातावर क्रश करून टाकणार आहे, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट मी कढीपत्ता टाकून वाटलेला आहे आणि हे सर्व आपण कोथिंबीरीमध्ये एकजीव करून घेऊया। त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत। 1 चमचा तेल टाकून 10 मिनिटं आपण हे मुरण्यासाठी ठेवूया। 10 मिनिटानंतर छान असा त्यातला एक गोळा काढून आपण पुरीप्रमाणे चपाती लाटून घेणार आहोत। त्याच्यावर मी चीज खिसून टाकणार आहे। चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर आपण हा पराठा लाटून घेऊया। एकसारखा पराठा आपला लाटून झाला की गरम तव्यावर हा मी दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून घेणार आहे आणि दोन्ही साईडनी मी त्याला तेल लावून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला कोथिंबीरीचा पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब